पुणे जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या वेल्हे तालुक्यात डोंगरावर राहणाऱ्या कुटुंबांचा संघर्ष अनेक कारणांमुळे आहे। या कुटुंबांना मुख्यतः काही समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामध्ये काही महत्त्वाच्या अडचणी म्हणजे भौगोलिक अडचणी, डोंगराळ भागामुळे रस्ते अवघड आणि दुर्गम असतात, त्यामुळे या कुटुंबांना मूलभूत सेवा मिळवण्यासाठी खूप कष्ट पडतात। अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यताही अधिक असते। हे सर्व एकत्रितपणे डोंगरावर राहणाऱ्या कुटुंबाचा संघर्ष वाढवतात आणि त्यांना एक चांगले जीवन जगण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो। हे घरांची बघितलं तर हाईट खूपच कमी आहे। आजी, काय नाव तुमचं? माझं कोंडाबाई। हा, बरे ना तब्येत? वय किती आहे? आता कोणी गुरं चारायला घेऊन गेलात तर काय असं वन्य प्राण्याचा त्रास वगैरे काय? भरपूर आहे। काय काय दिसतं? भरपूर पर्वत 2-3 गाडीत आमची वाघाने खाल्ली? वाघाने खाली। अरे का आपल्याकडे वाघ बिबट्या प्रमाणाच्या बाहेर आहे, भरपूर आहे। परवा 2 बकरी खाली याच काकूची, 2 बकरी 1 वासरू खाली। तुमची बकरी खाली इथली? एक वासरू नाही का, वासरू होतं बारकं एवढं तरी, एवढं मोठं होतं, ते बी खाल्लं। इथे कोणी जास्त राहत नाहीये, एकदम सिंपल साधी घर आहेत आणि येथील गरीब परिस्थिती यासाठी आहे की येथील लोकांना उत्पन्नाचं साधन खूपच कमी आहे। तुम्हाला आल्यावर अशा ठिकाणी उंच डोंगरात सह्याद्रीच्या खड्या कापरात राहणारी ही कुटुंबे, याचं स्ट्रगल लाईफ कसं असेल मी इमॅजिनही करू शकत नाही। इथं येणंच इतकं मुश्किल आहे, तर हे कसे राहतात खरंच आश्चर्य आहे। वेल्हे तालुक्यातील मोरी या गावाकडे जाण्यासाठी मी पहाटे लवकर निघालो। अंधारातच आम्ही प्रवासाला सुरुवातही केली। बराच अंतर गाठल्यानंतर आम्हाला कच्चा रस्ता लागला। कच्चा रस्ता म्हणजे भयानक परिस्थिती आहे या रस्त्याची। या रस्त्याने प्रवास करता करता राजगड आणि तोरणा किल्लाही दिसत होता। या राजगड आणि तोरणा किल्ल्याच्या पाठीमागून सूर्यही वरती डोकावू लागला होता। पाहता पोता उजेड कधी झाला हेही समजलं नाही आणि या कच्च्या रस्त्यात आमची गाडीही 1-2 ठिकाणी अडकली होती। बोरी या गावाकडे जाताना इतका कच्चा रस्ता आहे की तुम्ही कार घेऊन आलात तर खूप अवघड आहे। इथे तुम्हाला या सह्याद्रीच्या डोंगरात फिरताना 4x4 गाडी असेल तर उपयोग आहे। आपल्या ह्या फ्रंट व्हील ड्राईव्ह गाड्या आहेत, असल्या धुळीत पूर्ण अडकतात। बराच वेळ आम्ही इथे अडकलोय। गाडीत जाते का बघू, नाही तर इथूनच चालायला सुरुवात करा। मोरी गावाकडे जाताना रस्ता फारच कच्चा। या कच्च्या रस्त्यानेच झाडाझुडपातून वाट काढत पुढे निघालेल्या रस्त्यामध्ये अचानक आम्हाला एक महिला पाण्यासाठी डोक्यावर 2 हंड्या घेऊन जाताना नजरेस पडल्या। यावरूनच जाणवतं की येथील नागरिकांची अवस्था किंवा येथील नागरिकांचा संघर्ष किती मोठा असेल। हा समोर आहे तो लिंगाण्याचा सुळका आहे आणि त्याच्याच समोर दुर्ग रायगड आहे। लिंगाण्याचा सुळका, रायलिंग पठार आणि आत्ता आपल्याला जे जायचंय
ते इथे गाव आहे. एकदम इथे हाईटला राहणारे घर आहेत. तिथे एकदम छोटंसं गाव आहे. इथं राहायचं म्हणजे बघितलं, रस्ता एकदम कच्चा आहे. या कच्च्या रस्त्याने तिथपर्यंत जायचं. इथे कोणती बस येत नाही. स्वतःची गाडी असेल तर ठीक आहे. त्यांना एवढं अंतर चालत वेल्ल्याकडे जायचं प्रत्येक आवश्यक वस्तूंसाठी. बहुतेक घर बंदच आहे. हे गुरांसाठी केलेलं दिसतंय. आणि कुडांचं कंपाऊंड आहे. हे घरांची बघितलं तर हाईट खूपच कमी. बहुतेक घर तरी बंदच आहे. घरं तर आहेत पण माणसं खूप कमी आहेत इकडे. सिंगापूर मोहरी गाव तसं पाहिलं तर 8-9 घरेच. त्यातील पण निम्म्याच्या वर घरे तर कुलूप लावलेलीच. बऱ्याच घरांमध्ये पाहत आम्ही एका घरामध्ये गेलो. तेथील घरामध्ये नाश्ता चहा याची व्यवस्था भेटते का पाहण्यासाठी शिरलो. घर पाहिलं तर माती दगडाच्या भिंती त्याही शेणाने सारवले. वर छप्पर. एकदम गरीब परिस्थितीमध्ये वास्तव्य करणारे कुटुंब पण तितकेच मनाने आणि स्वभावाने श्रीमंत होते. आम्हाला क्षणार्धात घरात बोलून चहाही ठेवला आणि मग आमच्या येथील गप्पाही रंगल्या. गुरं चारायला घेऊन गेलात तर काय असं वन्य प्राण्याचा त्रास वगैरे काय भरपूर आहे. काय काय दिसतं? भरपूर पर्वत 2-3 खालीत आमची वाघाने. वाघाने खाल्ली? वाघाने खाली. अरे का आपल्याकडे वाघ बिबट्या प्रमाणाच्या बाहेर आहे. भरपूर आहे. परवा 2 बकरी खाली याच काकूची. 2 बकरी 1 वासरू खाली. तुमची बकरी खाली इथली? 1 वासरू नाही का वासरू होतं बारक एवढं तरी एवढं मोठं होतं ते बी खाल्लं. ते दारात बांधलं होतं का गोट्यात? कसं रानातल्या रानात म्हणजे खाल्लेलं कळलं कधी तुम्हाला? सकाळी स्वतः गेल्यावर भेटलं ना. ते भेटलं तरी आपण नाही का ते काय काय त्यातलं काय भेटतच नाही आपल्याला. ते काय हाडच फक्त राहणार खाल्लं. त्याचं काय तुम्हाला जर आमच्या इथे सोयच नाही. माणूस आजारी झाला तर उचलून न्यावं लागतं आम्हाला. उचलून नाही आम्ही काय टमाटा आलात गाडी तरी ॲम्ब्युलन्स बोलवायला. पण ॲम्ब्युलन्स तरी कुठे? ॲम्ब्युलन्स आली नाही आली त्याच माझ्या बारक्या टायमाला येईल आम्ही उचलून नेली होती वेल्ल्याच्या दवाखान्यात. पण ती ॲम्ब्युलन्स आली कुठे गिळत खिंडीत. त्यांनी माझ्या दोन्ही पोरांना त्यांनी लय सपोर्ट केला मला. ते भारीच माणूस. पहिल्या पोराला सुद्धा सोसनपर्यंत सपोर्ट केला. ते लय 1 नंबर माणूस. ते कधी भेटलं ना तरी आपण 1 नंबर माणूस. इकडे लय अवघड आहे. तुम्हाला आता विहिरीचं पाणी भरपूर आहे? भरपूर आहे. लाईट व्यवस्था? फक्त लाईटीची व्यवस्था कधी लाईट असते नसते लाईटीचं काय करत नाही. फक्त पाणी आपल्याला भरपूर. पाणी भरपूर आहे. फक्त काय वाहतूक करून आणायला लागतं. गुरं पाळलेली आहेत? गुरं पाळले. गुरापर्यंत पाणी. दुधांचं कसं तुम्ही डेअरी घालता? आपल्या घरचं घरी घरीच सगळं. तुम्हाला इथं व्यवसायाची संधी कमीच? काहीच नाही. व्यवसाय म्हणजे आपण विक्री कुठली गोष्ट आपण जी धान्यातली विक्री कुठलीच करू शकत नाही. दुधाची नाही. आणि पावसाळ्यामध्ये कसं धुकच एकदम? पावसाळ्यामध्ये धुकं बिकं ते पावसाळ्याचाच बेकार विषय. आपलं समोर आपली गुरं असतात ना बकरं गुरु समोरचं दिसत नाही किंवा माणूस हे इतकं दुःख असतं आपल्याकडे. माणूस सुद्धा समोरचा आपल्या संघ हे बी दिसत नाही.
पावसात बाहेर पडायचंच नाही घरातून. नाही जायच लागतं जनावरांच्या पाठीबाहेर. काय मग शेती करायची ती कोण आता हे वार आहे ना, आता हिवा पावसाचं कधीतरी एक ट्राय मारून भैया, कधीतरी पावसाची इतकं वारं असतं ना, वारं आपल्या गाड्या आपण धाराने आणतो ना, आता टू व्हीलर जर आणले ना चालूच शकत नाही मला. अख्खं डायरेक्ट टू व्हीलर अख्खे हलवतं वारं, इतकं वारं असतं या दाराला. एक सारी अख्खे खांब पाडले होते ते मागचे वादळ झालं तेव्हा, हे लाईटीचं पोल वरचे अख्खे पोल पलटी गेले होते, अख्खे पोल. त्यानंतर एकलगाव मध्ये खाली लाईन उतरली, एकलगावनं वर घेतली आणि इकडे आणली, तेव्हा ते खांब राहिले. तुम्हाला ते कधी रस्ता जर झाला माडसा तर जरा बरं राहील तुम्हाला. मग एकदम मग बरं. कारण एकलगाव पासून कुठून नेलाय तो रस्ता? मंजूर नवीन मंजूर केला तर बोर्डीतून ना, केळच म्हणणार मडीघाट फुटला आणि शेवते घाट. हा बरोबर. आता इथं लोक फिरायला येतात का? येतात. आणि तरी किती असतात ते लोक? तरी शनिवार रविवार 50 लोक असतात. मग तुम्ही आता इथं जर समजा तुम्हाला कोणी लोकांनी फोन केला तर तुम्ही त्यांना जेवण वगैरे देऊ शकता? जेवण देऊ, नाश्ता जेवण वगैरे सगळं भेटतं. लिंगायला येतात, रायलिंगला येतात. कारण की इथं कसं आहे, इथं कुठं हॉटेल आहे काय नाही, काहीच नाही. हॉटेल कुठलं खरं आपली कसं आहे, आपल्या चुलीवरचं जेवण असतं. दुसरं म्हणजे तुम्ही या चुलीवरचं जेवण बनवलं? चुलीवरचं एकदम भारी. भाकरी भाजी डाळ वगैरे भात, इंद्रायणचा तांदूळ. मग आता तुमच्याकडे नाचण्याची भाकरी. तुमचा मोबाईल नंबर काय आहे? मोबाईल नंबर आमचा आहे ना 96 57 89 74 50. 96 57 89 74 50. हा नंबर आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतोय. तुम्ही जर रायलिंग पठारला किंवा लिंगाणा येथे फिरायला येणार असाल तर या दादांचा नंबर आहे, यांना कॉन्टॅक्ट करा. तुमच्या इथे चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था होऊ शकते. कारण लिंगाणा लोक वगैरे येतात ना शनिवार रविवार, आपल्या इथे जेवण असतं. हा. तुम्हाला आता उत्पन्नाचं साधन कसं आहे? उत्पन्न इथं काय शेतीचं काय? शेतीचं फक्त काय, शेती उत्पन्न म्हणजे विक्री नाही, विक्री आपली घरगुती खायचं तेवढं. भात वर आणि नाचणे तेवढी. तुम्ही फक्त घरगुती होईल विक्री तुम्ही विक्री करू अजिबात नाही. आपलं घरगुती 7-8 घरात असते माणसं, ते आपले त्यांनाच लागतं. आता आम्ही बघितलं ना, यायलाच इतका अवघड आहे. विक्रीचं काय सपोर्टच नाही. माणसं मोप आहे त्यांची 10-15 माणसं. किती? आमची 10-12 माणसं, आम्ही 10-12. म्हणजे हे सगळं मिळून आपली घरात आमच्या स्वतःच्या आमच्या घरात. हा म्हणजे तुमचे बहुतेक माणसं काम इथं फक्त 30-35 माणूस आहे या वस्तीत आता. आता पण इथं राहायला किती आता? राहिला आता चालू राहिलं 10-15 आहेत. म्हातारी बाकी फक्त म्हातारी माणसं इथं राहिला. बाकी पुण्याला आहे. बरोबर. सर्व्हिसची आपली केली ते हँडल पुण्याला जाईल. मग आता तुम्हाला इथं राहताना काय अडचणी? आता इथे भरपूर अडचणी काय तरी भरपूर अडचणी. आता तुम्ही इथे समजा तुम्ही आता मग गुरांचा सांभाळ तुम्हालाच करावं लागत असेल. आम्हाला गुरं असो बकरी ती आम्हाला सर्व ते. बरोबर. नाव काय तुझं? नीट बस. व्यवस्थित सांग पूर्ण. कितीला जातो तू शाळेत? कितीला जातो शाळेत? दुसरीला जातो. अरे वा. रोज जातो ना शाळेत? शिकायचं बरं का, शाळेशिवाय काही नाही. नाव काय? तुझं नाव काय बाळा? पूर्ण. तू शाळेत जातो ना अजून? आहे आता पुढच्या वर्षी शाळेत. आजी काय नाव तुमचं? हा. बरे ना तब्येत? वय किती आहे? चला येऊ का बाळा? बाय बाय. बाय बाय कर की. चला मावशी. चला आजी येतो. चला येऊ का? फोन करतो नक्की. चल हिरो. फोन करून या सर. हो नक्की या. बाय बाय. आता आपण बहुतेक घरं बघितली. बहुतेक घरं इथे कोणी जास्त राहत नाहीये. एकदम सिंपल साधी घरं आहेत आणि येथील गरीब परिस्थिती यासाठी आहे की येथील लोकांना उत्पन्नाचं साधन खूपच कमी. म्हणजे तुम्हाला आल्यावर अशा ठिकाणी उंच डोंगरात सह्याद्रीच्या खड्या कपरात राहणारी ही कुटुंबे, याचं स्ट्रगल लाईफ कसं असेल मी इमॅजिनही करू शकत नाही. इथं येणंच इतकं मुश्किल आहे तर हे कसे राहतात खरंच आश्चर्य. आता आपण या कचरे दादांकडे चहा वगैरे पिला, गप्पा मारल्या, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा नंबरही सेव्ह करा. ज्यांना रायलिंग पठाराला यायचं आहे ते तुम्हाला मार्गदर्शनही करतील आणि मदतही करतील. या कचरे कुटुंबाशी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मग आम्ही यांनाच नाश्ता आणि जेवणाची ऑर्डर दिली. तुम्ही जरी येथे कधी आलात तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. यांना फोन करा आणि जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करून मग रायलिंग पठाराकडे तुम्ही जाऊ शकता. रायलिंग पठारचं सौंदर्य काय आहे ते तुम्ही आता पाहणारच आहोत. त्यासाठी आम्ही लगेच इथून रायलिंग पठाराकडे जाण्यासाठी निघालो. साधारण
2.5 ते 3 किलोमीटरचा पायी प्रवास या गावापासून आहे. पण इथे मोरी गाव आहे, तिथे नाश्त्याची व्यवस्था सांगितलेली आहे. कसे राहतात, काय आहे हा अनुभव, इथला खूप थरारक अनुभव आहे. मुळात इथे येणंच खूप स्ट्रगल आहे. आता आपण इथे गाडी लावलेली आहे आणि इथलं प्रसिद्ध ठिकाण आहे रायलिंग पठार, तिथे आपण जाऊन येऊयात. तोपर्यंत आपला नाश्ताही तयार होईल. आणि गाडी लावताना शक्यतो काळजी घ्यायची, तुम्ही शक्यतो उन्हाळ्याचे दिवस आहेत, बऱ्याच ठिकाणी वारवा पेटतो, तर गवतात गाडी लावणं टाळा. आता आपण रायलिंग पठारावर आलेलो आहे. मागे दिसतोय तो लिंगाणा आहे आणि याच्याच मागे आपल्याला रायगड दिसतो. अगदी डोळ्यांनी सुद्धा इथं चक्रेश्वराचं मंदिर दिसतंय. इतकं सुंदर हे ठिकाण आहे आणि हे ठिकाण तुम्ही कधी येऊ शकता. तुम्ही उन्हाळा पावसाळा कधीही या, एकदम उत्तम ठिकाण. इथून मी सूर्योदय पाहिला, एकदम सुंदर वाटलं. रायलिंग पठारावर असं वाटतं इथे बसून राहावं आणि इथून अजिबात रायगड कंटिन्यू पाहण्याचं भाग्य. इथून जे रायगडाचं भव्य रूप दिसतं, एकदम उंच किल्ला आणि भोवतालपर्यंत एकदम सपाट, यासारखा निसर्ग सह्याद्रीशिवाय आपल्याला कुठेच दिसत नाही. तुम्ही इथे आवर्जून या. आता आपण खास मोरी या गावाकडे येण्यासाठी एकदम दुर्गम भागात राहणाऱ्या कुटुंबाची माहिती घेण्यासाठी आलो आणि इथूनच रायलिंग पठार खूप जवळ आहे, त्यामुळे मी बराच वेळ इथे रायलिंग पठारावर. आता हवेचा फ्लो खूप वाढलेला आहे आणि इथून बघितलं याच्या खाली तर एकदम दरी आहे, त्यामुळे जास्त डिस्टन्स ठेवून उभा आहे, कारण की वाऱ्याचा फ्लो खूप आहे. त्यामुळे आपण सेफ्टी ही महत्त्वाची धरली पाहिजे. आता इथे मी बराच वेळ घालवला आणि आता परत मोरी गावाकडे जाणार आहे आणि मग रिटर्न प्रवासाला सुरुवात. रायलिंग पठार हे अनेकांना माहीत नाही, कारण हा परिसर प्रसिद्ध लिंगाणा किल्ला म्हणून ओळखला जातो. लिंगाणा किल्ला प्रसिद्ध आहे, पण या किल्ल्यावर राहण्याची व्यवस्था योग्य नाही. त्यामुळे या पठारावर लिंगाणा किल्ल्यावर जाणारे बरेचसे पर्यटक येथे वास्तव्य करतात किंवा लिंगाणा किल्ला व रायगड किल्ला पाहण्यासाठीही या पठाराचा वापर केला जातो. हे पठार सपाट आहे आणि एकदम खोलगट आणि या पठारावर जे दिसतं सौंदर्य, लिंगाणा किल्ला आणि आपला स्वराज्याची राजधानी दुर्ग रायगड, याचं दृश्य डोळ्यात सामावून घेणं हे रायलिंग पठारावरून एक भाग्यच आहे.